लालबागच्या राजाच्या वरती हे डेकोरेशन फुलाच्या अगदी समोर केलेलं आहे. इतकं छान आहे, मला खूप आवडलेलं आहे. तुम्हीही लाईव्ह पहा. आणि इथे खूपच गर्दी झालेली आहे. असं येणं गर्दीमध्ये 2-3 दिवसानंतर खूपच. हॅलो, नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत माटुंगा येथील सर्व गणपती आपण कुठले आणि कसे बसलेले आहेत आणि कसे आहेत ते पाहायला चाललेलो आहे. तुम्हीही पहा, लाईव्ह दर्शन घ्या. कसं होतंय इथे आता खूप अशी मुंबईमध्ये गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेणं म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशी जरा गर्दी कमी असते, पण जायच्या टायमाला दुसऱ्या आणि 5व्या दिवशीचे गणपती गेले की मग काय विचारू नका, एवढी गर्दी इथे होते की माणसाचं गर्दीमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन होणं खूपच अवघड आणि खूपच मुश्किल आहे. प्रचंड अशी गर्दी असते गणपती बघायला. बघू शकता तुम्ही, रस्त्यानी पण गर्दी आणि गणपती बाप्पाच्या इथे खूपच गर्दी. आणि हे बघू शकता, असं छान असा माटुंग्याचा फुलाचा गणपती आहे हा. आणि खूप छान आहे, मस्त असं दर्शन झालेलं आहे. आणि बघू शकता खूप मस्त, खूप छान हा गणपती आहे. कुठून लांबून लांबून लोक येतात पाहण्यासाठी याला. खूप छान मस्त आहे हा गणपती. बघू शकता अगदी जवळून बघा तुम्ही, फुलांची सजावट करून बनवलेला हा गणपती आहे. बाजूला सर्व फुलांचे आणि ह्याचे हारांचे दुकानं आहेत. तर बघा किती मस्त हा गणपती बनवलाय. तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा. तर आता चला पाहूयात दुसरा गणपती. तर आता दुसरा माटुंग्यामध्ये खूप छान असे गणपती बसतात. ह्या वर्षी थोडे कमीच आहेत. 4 ते 5 मी दाखवले आहेत, 7 ते 8 असतात नेहमी. तर आता बघा इथेही गर्दी खूप. पहिलाच दिवस आहे तरी आज एवढी गर्दी आहे. दुसऱ्या दिवशीचे, 5व्या दिवशीचे, 7व्या दिवशीचे गणपती गेले की खूपच गर्दी होते. हाही गणपती खूप छान आहे बघा आणि मस्त वाटतंय. छान असं एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. काही गर्दी वगैरे नव्हतीच आज एवढी. तर खूप मस्त वाटतं हाही गणपती. आणि बघू शकता मस्त अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे. चल एवढं खास दिसत नाही ना जाते का पुढे. म्हणून बोललो थोडं हे असं
आणि आता पोचलो आम्ही लालबागच्या पुलावरून वरती. एकदम असं पुलावरती एवढी गर्दी का जमली तर बघतोय तो खूप छान असं डेकोरेशन इथेही केलेलं आहे. आणि बघू शकता खूप छान मस्त वाटतं. इथून किती लोक अशी गर्दी करतायत फोटो वगैरे काढण्यासाठी. मस्त असं छान डेकोरेशन केलेलं आहे. पुलाच्या वरतीच आहे, वरूनच दिसते एकदम असं. काही जवळ जाण्याची गरज नाही. पुलाच्या वरून असं एकदम इथेच गाडी थांबवून असं मस्त आम्ही इथेही डेकोरेशन मस्त असं बघा आता आम्ही शूट केलेलं आहे. मस्त असं छान वाटलं एकदम. फोटो वगैरे काढण्यासाठी छान आहे. इथे लालबागच्या पुलावरती आहे. माटुंग्याचा सर्व गणपती दाखवून ह्या साईडला आम्ही लालबागच्या साईडला आलेलो आहे वरती पुलावरून. गर्दी तर नाही आहे. आणि ते मग काय बाजारात गेलोय पाणीपुरी वगैरे काय खाल्लं नाही असं कधी होऊ शकत नाही. इथे कचोरी घेतलेली आहे थोडीशी तोंडाला. म्हटलं छान अशी चव येईल पाणीपुरी वगैरे खाऊन. मग आम्ही घरी निघालो. घरी आजी आणि ईशान होता तर म्हटलं जाऊयात पटकन. इथेच मी एंड करते माझ्या ब्लॉगला.